नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पालक पराठा बनवणार आहोत। अगदीच कुसकुशीत लुसलुशीत टम्म फुगल्याला कडपर्यंत बघा पापुंदर निघतोय कसा, किती मस्त झालाय। दह्यासोबत तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता। अगदीच मऊ लुसलुशीत मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता। रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असतो, चपाती, तर वेगळं काहीतरी बनवूया आपण मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी। खरपूस भाजलेला असा तव्यामध्ये लोखंडाच्या, खूप टेस्टी येते। पालक घेतले मी 1 वाटी होईल एवढी। हिरवीगार पानं घ्यायची, ते आपल्याला पानं घ्यायची, ते दांड काढून ठेवायचे। तर बारीक चिरून अशी घेतले बघा, 1 वाटी मी पालक घेतले। अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आपण। आता आपण गव्हाचं पीठ घेऊया, 2 वाट्या चाळून घेतलेलं पीठ आहे। 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले। अगदीच मऊ लुसलुशीत हा पराठा होतोय बघा। 1 चमचा लाल तिखट घेतले। ओवा घेतलाय, हातावर चोळून घालायचा। ओव्यामुळे कसं पराठा पचायला हलका जातोय, त्यामुळे मी ओवा घालते। हिरवी चटणीचं वाटण घेतले मी। हळद घेतली मी अर्धा चमचा कलरसाठी। धना पावडर घेतले 1 चमचा। चवीपुरतं मीठ घालूया। 1 चमचा तूप घालूया। तुमच्याकडे तूप नसलं तर तुम्ही तेल पण वापरू शकताय। सर्व पिठाला आपण चोळून घेऊया मसाला, तूप ही। कुसकुशीत आपला पराठा होतो तूप घातल्यामुळे, आणि चवीला पण टेस्टी लागतोय। 1 वाटी पालक घेतले, आता आपण घालूया। पौष्टिक असा पालक पराठा आपला बनणार आहे। पालक घातल्यानंतर पिठात मिसळून घेऊया आपण। बारीक चिरून घ्या पालक, शक्यतो तुम्ही जास्त जाडसर घेऊ नका चिरून। थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही तीळ पण घालू शकता, मी तीळ नाही घातले तर। अशा पद्धतीने मळून घ्यायचं आपण। घट्ट गोळा हो काही मी मळून घेतलाय। पीठ जेवढं चांगलं मळता येईल तेवढं आपलं पराठा छान होते। आता आपण पोळी करतो, चपाती करतो, तेवढाच एक उंडा घ्यायचा आपल्याला, थोडासा छोटा घ्यायचा। तुम्ही चौकोनी आकाराचा, तिरकोनी आकाराचा बनवू शकता। सुक्क पीठ लावून आपण पराठा लाटून घेऊया गोल। जास्त पण पातळ लाटायचं नाही, जास्त जाड लाटायचं नाही। हा पराठा खूप टेस्टी लागतोय बघा। तुम्ही असा पण खाऊ शकताय, डब्याला देऊ शकताय मुलांच्या टिफिनला। आणि तुम्हाला काय वेगळं खायचं असलं तर तुम्ही असं पराठा बनवून खाऊ शकता बघा। गॅसवर मी तवा ठेवलाय लोखंडाचा। लोखंडाच्या तव्यामध्ये पराठा खूप छान लागतो, टेस्टी लागतोय। मी गावी आल्यापासून लोखंडाच्या तव्यात जास्त पदार्थ बनवते बघा। तवा गरम झालाय, तूप लावून आपण पराठा घातलाय। आता पलटी करून घेऊया। लोखंडाच्या तव्यात खूपच टेस्टी येते। भाकरी, चपाती, समजा पराठा, लोह आपल्या पोटमध्ये जातो। दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं, खरपूस भाजून घ्यायचं। आता आपण दोन्ही साईडने तूप लावले आणि चांगला असा टम्म फुगलेला पराठा बघा। दोन्ही साईडने आपण भाजून घेणार आहे पराठा। आता भाजला त्याच पद्धतीने दुसरा पण लाटून घेतला। आता घालू तव्यात, तूप लावून घ्यायचं जराशी। तव्यात घातला मी पराठा। पलटी करून घ्यायचा। दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचा। अशा पद्धतीने मी सर्व पराठा करून घेते बघा, खरपूस भाजून। तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकताय, मऊ लुसलुशीत।